भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशान. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 5 अभक्तांची दुर्गती युगधर्म याचा भाग 2. या कामीजनांचं जीवन कसं असतं ते तुला सांगतो, ते ऐक. निमी राजा चमस मुनींच्या नजरेत नजर देऊन पाहू लागला. त्याच्या मनात आलं की हे ऋषीमुनी तपस्वी आहेत, विषय विकारापासून दूर गेलेले असतात. अशा परिस्थितीत विस्मृतीत गेलेलं जीवन कसं साकार करतात याकडे तो आश्चर्यानं पाहत होता. चमस मुनी सांगू लागले, राजा, काम म्हणजे वासना, विषय विकार आहेत. तेव्हा ज्या ज्या गोष्टीतून केवळ ह्यांचीच पूर्ती होईल असं कार्य करण्यातच त्यांना आनंद वाटतो. त्यातील प्रकर्षानं एक म्हणजे नारी सुख. त्यामुळे नारी देहाची उपासना करणं त्यांना आवडतं. उपस्थ म्हणजे स्त्री अथवा पुरुषाचं जननेंद्रिय, इंद्रिय हाच या सुखाचा एकमेव आधार आहे अशी त्यांची ठाम समजूत असते. दुसरं म्हणजे ज्या कार्यातून आपली मानप्रतिष्ठा वाढेल तेच कार्य करणं त्यांना मनापासून आवडतं. ह्याच भावनेतून त्यांची सर्व यज्ञादी कर्म होत असतात. विवेक, त्याग, वैराग्य असे शब्द त्यांच्या सावलीलाही उभे राहत नाहीत. देवाच्या भावभक्तीतून पूजन अर्चन करावं, कथा गायन संकीर्तन करावं असे विचार त्यांच्या मनात येत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं शास्त्र, विधी, मंत्र, सर्व देवदेवता हे त्यांच्या निजप्रतिष्ठेपुढे नगण्य असतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर विंचवाच्या सर्वांगात एका विषाशिवाय दुसरं काहीही नसतं, तसं या कामीजनांच्या तनमनात सर्व दोष वास करून असतात. त्यांचं सर्व जीवन काम काम आणि काम एवढ्या एकाच विषयानं भारलेलं असतं. चमस मुनींचं हे वक्तव्य ऐकताना निमी राजाच्या डोळ्यासमोर बहुतालच्या सामान्य जनांचं जीवन दिसत होतं. बहुत जन असेच जीवन व्यतीत करीत असताना यातून बाहेर कसे पडणार, यासाठी धर्मशास्त्र काय करतं असे काही विचार त्याच्या मनात घोळत असल्याचं चमसांनी जाणलं असावं. म्हणूनच ते म्हणाले, राजा, अरे विषयांध दुराभिमानी असतात हे खरं असलं तरी एक लक्षात घे की विषय वासना हा जीवाचा सहज भाव आहे. सागरात निर्बंधपणे पोहणारा मासा गळाला लागतोच, जाळ्यात अडकतोच. तसं हे आहे. माशाला ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या आमिषाची गोडी वाटते म्हणून तो आमिषाकडे धाव घेतो आणि तो त्यात फसतो आणि बळी जातो, अशीच माणसाची गत असते. विषयातून मिळणारं सुख घेण्यासाठी तो विषयाकडे धाव घेतो, पण क्षणमात्र मिळणारं हे सुख पुढे दुःखाला निमंत्रण देत असतं हे त्याच्या लक्षातच येत नाही. म्हणून तो विषयात ओढला जातो आणि गोवलाही जातो. मग याला वेदशास्त्रानं काही उपाय सांगितलाय का, निमी राजानं विचारलं. चमस मुनी पुढे सांगू लागले, राजा, वेदशास्त्रकारांना ह्याची पूर्ण जाणीव आहे म्हणूनच त्यांनी वर्णाश्रमांची आखणी केली. त्यांना काही आचार विचार नीतिधर्म लावून दिलेले आहेत. प्रत्येक वर्णानं प्रत्येक आश्रमात ते धर्म पाळावेत हेच अभिप्रेत आहे. त्यातच त्यांचं सुख आहे. उदाहरणानं सांगायचं तर वर्षाकाळी होणाऱ्या पर्जन्यानं नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहतात आणि सर्व पाणी सागराला मिळतं. परंतु तेच पाणी बांध, धरणं, जलाशय बांधून अडवलं तर वर्षभरासाठी जनजीवन सुकर होतं. असंच हे आहे. जो आपल्या जीवनात युक्तिप्रयुक्तीनं संयमानं आवश्यक तेवढंच भोगसेवन करतो त्याचं जीवन निरोगी आणि दीर्घायू होतं आणि सुख समृद्धीत समृद्ध होतं. राजा, वासनामय जीवन हे केवळ देहबुद्धीतून होतं.
त्यातून सर्वत्र अशुद्धी निर्माण होते. सारं जीवन या अशुद्धीनं व्यापलं जातं. अंगात ज्वर चढला की तोंडाची चव जाते आणि गोडही कडू लागतं. त्याप्रमाणे विषयांच्या अविरत संगातून तो जीव सत्य ज्ञानापासून दूर राहतो. अज्ञानाच्या संगतीत तो पापकर्मी होऊन अधोगतीला जातो. अशा त्या अंधास अंधतम हा नरकवास भोगावा लागतो. अशा अंधतमींना ज्ञानप्रकाश देण्यास प्रत्यक्ष सूर्य जरी आला तरी तो यांच्या अज्ञानानं काळा ठिक्कर पडतो. असे हे अज्ञानी अभक्त असतात. जन्मोजन्मी तेच अज्ञान, तेच पाप, तेच कामी जीवन असल्यानं त्या जीवांना मुक्ती कधीच मिळत नाही. इतकं बोलून चमसमुनी एकाएकी थांबले. हे पाहून निमिराजा काही बोलणार तोच ते म्हणाले, राजा, तुझ्या प्रश्नामुळे मला वाणीनं नको ते बोलावं लागलं. असंगाचा संग धरावा लागला. अशाश्वताचा काथ्या कुटावा लागला. असो, आता आपण नामस्मरण करूया. वाचेला शुद्ध करण्याचा हाच एकमेव उपाय आहे. आणि त्यांनी डोळे मिटले आणि मौन झाले. निमिराजा पण शांत बसला. त्याला वाटलं केवळ आपल्या प्रश्नामुळे मुनिवर्यांना असं प्रायश्चित्त घ्यावं लागलं. एक घटका सर्वत्र शांतता होती. चमसांच्या बरोबर इतरही 8 जणांनी डोळे मिटून घेतले. सर्वांच्या करात जपमाला होती. मनातल्या मनात ते जप करीत होते. निमिराजा त्या फिरणाऱ्या मण्यांकडे पाहत राहिला. सर्वांचे मेरुमणी एकदम वर आले आणि सर्वांनी एका स्वरात हरीचा जय जयकार केला. आज इथेच थांबूया. यानंतरचा 3रा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.